4 धावांची गरज असताना गोल्डन षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि स्वप्नील दादा कुर्ले यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. स्वप्नील दादा विनंती असेल की आपल्या आणि जयेश माडसे आणि स्वप्नील दादा कुर्ले यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाज गणेश साठी आलेला आहे. जयेश माडसे त्याचबरोबर स्वप्नील कुर्ले यांना विनंती असेल तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज सुपूर्द करत असताना फलंदाज गणेशला टाळ्यांचा प्रतिसाद होऊ द्या, कारण एका चेंडूवरती 4 धावसंख्येची गरज असताना षटकार फलंदाज गणेशच्या बॅटमधून आपण पाहिला होता. त्याचबरोबरने विशाल सोमणे यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गणेश आपण या षटकार आणि चौकार यासाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलं होतं, ते देखील आपण कलेक्ट करायचं आहे. सामना सध्या सुरू होतोय. एका बाजूला यजमान संघ एबी रॉयल जांभुटे त्यांच्या पक्षामध्ये कुलस्वामिनी ठुणे. चला मुख्य मंचासमोरील गर्दी थोडी खाली करायची आहे, विनंती असेल. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये हनुमान आणि त्याच्या सोबतीला मंगलला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती आमिर. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी एबी रॉयल संघासाठी हरिदादा दस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. चला मॅच आपण या ठिकाणी ऑन करतोय, सामना सुरू करतोय आपण. तीन षटकांचा सामना असेल आणि यानंतर आता आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या बनवत असताना मसा संघाला आपण पुढच्या फेरीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी न्यू यंगस्टार घागुर्ली आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय सोफान फोपे प्रतिष्ठान बलिवरे या दोन संघांच्या दरम्यान. मॅच इज ऑन. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होतोय. दोन्ही संघाला देऊयात भरपूर सारे शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मंगलचा पहिलाच फटका आलाय मंगलमय आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, सरळ डाऊन दी ग्राउंड, चौकार. खाली राहिला चेंडू. टप्पा पडल्यानंतर उचली या बॉलवरती मिळालेली नाहीये. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. पॅडवरती आदळला अंपायर सिग्नल. लेग बाईज. एक्स्ट्रा धाव मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 धावा. मंगलमय सुरुवात. फलंदाज मंगलच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला होता. त्यानंतर लेग बाईजच्या स्वरूपामध्ये 1 धाव येत असताना 5 धावा धावफलकावरती. यावेळेस हनुमानसाठी हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळेल. शिवकिरण ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा हरिदादा दस यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल फलंदाज हनुमानसाठी. चेंडू टप्पा पडल्यानंतर डायबर्ट झाला. क्षेत्ररक्षक जागा कव्हर करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज मंगल त्या ठिकाणी निघाले होते, परंतु नकार दिलाय. फक्त 2च धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जाईल. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. या दरम्यान विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत डोंगरनावे सन्माननीय दत्तदादा पेमारे आणि त्यांच्या समेत दत्तदादा शेलके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. बॉल हवेमध्ये होता. झेलची संधी होती, परंतु झेल त्या ठिकाणी आता सोडण्यात आलेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण पाहतायत. फिल्डर अगदी पोहोचले होते चेंडूच्या खाली, परंतु जजमेंट चुकीची आपल्याला पाहायला मिळाली आणि या दरम्यान या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सध्या संघाचा धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती. फटका इथे चांगला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. चांगला
जजमेंट आपल्याला पाहायला मिळेल. भावेश होते डीप मध्ये आणि चांगला झेल संपादित करत असताना आता मात्र या मॅच मध्ये हा पहिला धक्का लागलाय यजमान संघाला. एबी रॉयल जांभुडे या टीमला. फलंदाज हनुमान बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एबी रॉयल्स जांभुडे संघाची टोटल आहे स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. सध्या यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय तर दुसऱ्या बाजूने कुलस्वामीने ठुणे संघ त्यांना 2 हात करत असताना फाईट देत असताना मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आले सचिन, जे एबी रॉयल्स टीमचे अगदी आपण पाहिलं तर कॅप्टन आहेत. कॅप्टन आले तिसऱ्या नंबरमध्ये फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. सध्या 9 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तन्मयला यावेळेस आपण पाहणार आहोत. चला स्पीडअप करा कुलस्वामीनी. ठुणे संघ यानंतर देखील रेग्युलर मॅचेस आहेत. त्यानंतर आपल्याला सेमीफायनल्स आणि फायनल देखील त्या ठिकाणी कव्हर करायचा आहे. यानंतर होणारा सामना स्वर्गीय सोफान फोपे प्रतिष्ठान बलिवरे आणि त्यांच्या पक्षामध्ये न्यू यंगस्टार घागुर्ली. विश्वासदादा लिंगे यांच्या माध्यमातून देखील आता कॅश प्राइज या ठिकाणी ऑन होते. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तन्मय पहिला चेंडू या ठिकाणी टाकत असताना आता आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू टाकतायत. षटक क्रमांक 2 ला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. स्वर्गीय भालचंद्र नानू बिराडे प्रतिष्ठान आयोजित परंपरा प्रतिष्ठान सन्मान अभिमान असणारी क्रिकेटची क्रीडा स्पर्धा म्हस्सा परिसर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वीर हुतात्मा राजगोमाजी पाटील चषक. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला लॉफ्ट करायचा प्रयत्न. नॉन स्ट्राइक एंड वरती फेकी देण्याऐवजी स्ट्राइक एंड वरती आता एक्युरेट फेकी आपल्याला पाहायला मिळतीये आणि फलंदाज त्या ठिकाणी आता सापडलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागेल. मंगल बॅक टू द पवेलियन. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज मंगल याने, परंतु क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर फेकी देखील चांगली आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेत मंगल. सध्या कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 9 या धावसंख्येवरती हा दुसरा धक्का लागलेला आहे. सध्या होम ग्राउंडवरती हा सामना आपण पाहतात. एबी रॉयल जांभुडे संघ सातत्याने याच मैदानावरती सराव करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश सध्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तन्मयला आणि त्याचबरोबर कुलस्वामी ठुणेला सांघिक सफलता आता मिळालेली आहे. दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या एबी रॉयल जांभुडे टीमला. कल्पेशच्या बॅटमधला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. चांगले क्षेत्ररक्षण फेकी देखील चांगले आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एकच धाव आणि स्कोर कार्ड सध्या डबल डिजिटमध्ये जात असताना 10 ऑन बोर्ड 10 धावा धावफलकावरती. शॉर्ट बॉल बॅकफुट वरती आलेत. फटका इथे चांगला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. मिसफील्ड फिल्डरच्या हाताला चटका देत असताना बॉल निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज सचिनच्या बॅटमधनं हा चौकार. चौकार आपण पाहिला फलंदाज सचिन याच्या बॅटमधनं. आता हा फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. व्ही शेप मध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक आले. थोडं फंबल सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा अगदी अतिशय वेगाने त्या ठिकाणी पूर्ण करत असताना कल्पेश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज सचिन. टीमची टोटल सध्या पुढे सरकेल. या दुहेरी धावेच्या मदतीने 16 या आकड्यावरती 16 ऑन बोर्ड 16 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही एका चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. हे दुसरं षटक सध्या या 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेस पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली जास्त घेतली होती. ॲक्शन रिप्लेमध्ये सध्या आपण पाहतोय. वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. एक मिनिट थांबा. 1 मिनिट अंपायर थांबवा. ओव्हर कंप्लीट आहे.
पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर रनआउटची विकेट, त्यानंतर एक सिंगल, चौकार, डबल आणि डॉट. दुसरं षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. कन्फ्युजन आपण क्लिअर करूयात. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर मंगलची रनआउटची विकेट. सचिन मैदानाच्या आतमध्ये आले, एक कल्पेश आले मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेत असताना. त्यानंतर चौकार आला सचिनच्या बॅटपर्यंत, त्यानंतर 2 धावा आणि शेवटचा बॉल. या ठिकाणी आपल्याला डॉट पाहायला मिळेल. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. ऑफिशियली हा षटक त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल न्यू यंगस्टार घागुर्ली त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय सोपान फोपे प्रतिष्ठान बलिवरे या 2 संघांच्या दरम्यान आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीम आपला कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचा आहे. अंतिम अखेरचं षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भावेश. जास्त वेळ आपण खर्च करू नका, विनंती असेल. कुलस्वामिनी ठुणे टीम, सातत्याने सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्वर्गीय सोपान फोपे प्रतिष्ठान बलिवरे संघाचे कॅप्टन रोहित उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल न्यू यंगस्टर घागुर्ली संघ आपला देखील कर्णधार पाठवायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. अंतिम अखेरच्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती भावेश. लॉफ्ट केला समोरच्या दिशेने, कल्पेशच्या बॅटपर्यंत बॉल त्या ठिकाणी चाललेला. क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे जाईल. 17 या आकड्यावरती सध्या 17 धावा आपण धावफलकावरती पाहतायत. फोर्स केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये फटका चांगला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतायत. पुन्हा एकदा मिस्टेक झाली एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. बॉल थांबणार नाहीये आणि बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. सध्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती या चौकारच्या मदतीने पुढे जाईल 21-21 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा बॉल होता. विकेट किपर आले चेंडूवरती. कल्पेशने त्या ठिकाणी अतिशय वेगाने सिंगल रन कंप्लीट केलेली आहे. चांगली रनिंग कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जाईल 22 या आकड्यावरती. 22 वरती 2 सध्या धावफलकाची स्थिती आपण पाहतायत. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला या अंतिम आणि अखेरच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनलाईन देखील बरेच सारे प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. जर आपण पाहिलं तर जवळजवळ 14,000 प्रेक्षक अगदी पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी व्ह्यूवरशिप आपल्याला प्राप्त झालेली आहे. अजून मॅचेस पेंडिंग आहेत, त्यानंतर आकडा वाढताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये मिस्टेक बॅकअपसाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित झालेले आहेत. या दरम्यान तिसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज कल्पेश त्या ठिकाणी रिटर्न क्रीजमध्ये आता सुखरूप त्या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज कल्पेशला आता देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये सुमित एंटर होत आहेत. 2 धावा तर पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज कल्पेश त्या ठिकाणी निघाले, परंतु फेकी चांगली आपल्याला पाहायला मिळाली आणि विकेट किपर डायरेक्ट हिट देत असताना कल्पेशला बाद केला या मॅचमध्ये. 24 धावा आहेत धावफलकावरती. 3 गडी आता या मॅचमध्ये गमावलेले आहेत. नवीन फलंदाज सुमित ऑन स्ट्राईक. सुमितसाठी फुलटॉस होता. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलेत. फेकी देण्यामध्ये थोडा वेळ घेतला आणि या दरम्यान 2 धावा तर नक्कीच पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडे फंबल झालेत, परंतु स्ट्राईक एंड वरती आता मात्र फलंदाज त्या ठिकाणी सचिन बाद होतील. हा चौथा धक्का.
आणखीन एक रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 चेंडूंवरती 2 रनआउटच्या विकेट्स गमावत असताना बिरोल जांभुर्डे संघ. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये भावेशला आपण पाहणार आहोत. स्ट्राईक असेल भावेशकडे. नॉन स्ट्राईक वरती सुमित. 26 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल या मॅच मध्ये, या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल साठी फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मोठा फटका आल्यानंतर टार्गेट 30च्या पुढे आपल्याला सेट होत असताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलोंग दी कार्पेट. बॉल डीप मध्ये चाललेला आहे. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. फेकी देण्यामध्ये थोडा वेळ आता घेतलाय. थोडा वाईट थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु काय घडेल आता मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज त्या ठिकाणी सुमित त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. 2 धावा. शेवटच्या बॉलवरती 1 रनआउटची विकेट. अशा प्रकारे डाव त्या ठिकाणी संपलाय. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एबी रॉयल जांभुर्डे संघाने धावफलकावरती धावसंख्या लावली आहे 28 धावा. आणि 29 धावांचं लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे कुलस्वामिनी ठुणे संघासमोर. चला टॉस आपण करतोय. स्वर्गीय सोपान फोपे प्रतिष्ठान बलिवरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये न्यू यंगस्टर घागुर्ली या 2 संघाच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. दत्तदादा पेमारे यांच्या शुभ हस्ते विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत डोंगरनावे आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी मिक्सर त्यांच्या माध्यमातून सौजन्य आम्हाला लाभलेले, त्यांचे देखील आपण आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करूयात. टॉस सध्या आपण या ठिकाणी करत आहोत. कॅप्टन या चंद्रकांतजी गगे देखील उपस्थित होतात, जे संघ करण्यात आहेत न्यू यंगस्टर घागोली संघाचे. पहिला सामना ते देखील जिंकलेले आहेत. त्यानंतर स्वर्गीय सोपान फोपे प्रतिष्ठान संघ, त्याचे कॅप्टन रोहित देखील उपस्थित झालेले आहेत. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत डोंगरनावे सन्माननीय दत्तदादा पेमार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून मिक्सर सौजन्य आम्हाला लाभलेले, त्यांचा पुनर्श एकदा आपण आभार व्यक्त करूया. टॉस त्या ठिकाणी जिंकला स्वर्गीय सोपान फोपे प्रतिष्ठान बलिवरे आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आहे. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करतील. बॅटिंगचे इन्व्हिटेशन न्यू यंगस्टर घागोली संघाला. सध्या सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये धावफलकावरती 28 धावा लावण्यात आलेल्या आहेत आणि 29 धावांचं लक्ष जे मात्र सेट करण्यात आलेलं आहे कुलस्वामिनी ठुणे संघासमोर. आणि दुसऱ्या डावामध्ये आपण आवाज ऐकूयात. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, 29 धावा थांबवल्या जातील, ऐकण्यासाठी आपण जाऊत खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे, उत्तरार्धाकडे, आणि ऐकूयात आवाज आमचे साथी समालोचक दीपवीरजी बिराडे सर यांचा. धन्यवाद. सेकंड इनिंगला सुरुवात. अनेक धन्यवाद अभय खुने सर, अनेक धन्यवाद सोमनाथ खाडे सर. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरसे स्वागत. स्वर्गीय बालचंद्र नानू बिराडे प्रतिष्ठान जांभुर्डे आणि त्या सोबतीनं एबी रॉयल्स ग्रुप जांभुर्डे आयोजित विरुद्धात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकाचं 4थं पर्व, आजची अंतिम रजनी. सेकंड राऊंडमधील फर्स्ट मॅचला आपण आता सुरुवात करत आहोत, ज्यातील सेकंड इनिंग जेथे 29 धाब्याचं टार्गेट कुलस्वामिनी ठुणे समोर सेट झालेलं आहे. तर एबी रॉयल जांभुर्डेकडून गोलंदाजीसाठी देव मार्के दाखल होत आहेत.
लेफ्टी बॅटर तन्मय साकर एंडला त्याची सोबत देतोय भावेश. पहिला बॉल समोर उडवलाय क्षेत्ररक्षक. जबरदस्त कामगिरी. हनुमंत दिघे होते. चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. तन्मय माघारी परततोय. कुलस्वामिनी ठुनेला पहिला धक्का, पहिला हादरा. नवीन बॅटर सूरज आता बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. पहिल्याच बॉलवर देव मार्केनं पहिलं सुयश मिळवून दिलेलं आहे. ते टीम AB रॉयल्स जांभुर्डेला. महत्वाची विकेट कॅरी झालेली आहे. शून्यावरती तन्मय बाद झाला. 29 धाब्याचं टार्गेट आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. बरोबर 12:31 सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. आयोजक संघ जरी मैदानात खेळत असला तरी वेळेचं बंधन हे सर्वांसाठी सारखं आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. यावलेला मिस्टर स्टोक बॉल वेट मिडऑफला फिल्डर आलेत. सीबी ओव्हररन झालेत. कॅच ड्रॉप. जास्त एक्सायटेड झाले. सीबी होते, चेतन होते, मात्र झेल संपादित करू शकले नाही. पुरेसा वेळ त्या फिल्डरकडे होता कारण बॉल अधिकचा काळ हवेत हेलकावे खात होता. मात्र कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव सूरजला मिळतंय जीवनदान आणि या सिंगल धावेनिशी मात्र सध्या डाव सुरू होतोय कुलस्वामिनी ठुने क्रिकेट संघाचा. 1 धाव सध्या धावफलकावर. थोडा खाली राहिला बॉल. बॅट्समन बीट. विकेट किपरही बीट झाले होते. शॉर्ट फाईन लेगला मात्र बॅकअप केलंय ते नयननं. पायाला बॉल लागल्यामुळे बॉलचा वेग थोडा मंदावला. त्याचा फायदा मिळाला विकेट किपर आणि त्यासोबत टीम AB रॉयल्स जांभुर्डे क्रिकेट संघाला. डॉट बॉलची झाली आहे सांगता. निर्धाव चेंडूची सध्या झाली समाप्ती. स्कोर सध्या 1 धाव एका गड्याच्या मोबदल्यात. बॅकअप लेन बॅकफुटवर गेले. कट केला बॉल. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला थोडे फंबल झाले फिल्डर. तोपर्यंत मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धाबेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 2 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 2 धावा धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. 14 चेंडू आता या डावामध्ये बाकी आहेत आणि 14 चेंडूत अजूनही विजयासाठी 27 धाब्याची आवश्यकता. क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल गुडलेतून हलकासा टॉस होतोय. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. रायटी बॅटरसाठी हा डेंजरस ऑफब्रेक होता देव मार्केचा. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडी हरकत करत निघाला तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली आहे सांगता. यावलेला टॉपेज बॉल हवेत. फ्लॅश स्लिपला जबरदस्त झेल संपादित होते. फलंदाज बाद. पहिल्या षटकात 2 धक्के दिलेत ते गोलंदाज देव मार्केनं. 2 धावा देत कुलस्वामिनी ठुनेच्या डावाला पाडली एक खिंडार. सूरज माघारी परततोय. दुसरा झटका. मार्केनं छाप सोडलेली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सध्या त्याचा पॉवरफुल परफॉर्मन्स आपण बघत आहोत. 2 धावा देत असताना महत्वाच्या 2 विकेट सध्या त्यानं संपादित केलेल्या आहेत. दुसरा झटका, दुसरा हादरा सूरज बाद झाल्यानंतर लागलाय तो कुलस्वामिनी ठुनेला. बाला आलेत नवीन बॅटर. भावेशची सोबत देतील तर गोलंदाजीसाठी देखील भावेश दाखल झालेले आहेत. भावेश कोठावले गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. मेडन ओव्हर विथ विकेट हॅट्रिक हा विक्रम या स्पर्धेत त्यानं नोंदवलेला आहे आणि आता तो सध्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 12 चेंडू 27. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केला स्ट्रेट बॅटनं. लेफ्ट एडिट. क्षेत्ररक्षक मंगल उपस्थित होते पण त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत निघालाय बॉल. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर भावेश यांच्या बॅटमधून येतोय हा भव्य षटकार.
या षटकारासोबत सध्या 8 धावा धावफलकावर. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. प्रयत्न तर मंगलनं सुरू केला होता पण थोडे पुढे उभे होते सीमारेषेपासून, त्याच कारणासह चेंडू त्यांच्या हाताच्या संपर्कात आला नाही. यावेळेला थोडा खाली राहिला बॉल, स्किट होत निघाला ते डेस्टी रक्षक सचिन यांच्या हातात. षटकारानंतर आलाय डॉट बॉल झाले. छोटेखानी कमबॅक. 10 चेंडू आणि 10 चेंडूत आता विजयासाठी 21 धावेची आवश्यकता. 10 बॉल 21 धावा हे समीकरण. 4 चेंडू 7 भावेशनं बनवलेले आहेत. बाळा त्याची सोबत देतोय. 29 धावेचा पाठलाग कुलस्वामिनी ठुनेकडून सुरू आहे. बॅकफुटवर गेले, कट केला बॉल डीपमध्ये. फिल्डर उपस्थित कल्पेश. चांगलं जजमेंट. सेकंडचा कॉल. थ्रो आलाय आणि अखेर दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद की नाबाद, त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे ते स्कोरले अंपायरनं. सो टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. बॅट्समन इज नॉट आउट. बॅट्समन इज सेफ. रिप्ले आपल्या सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. थ्रो थोडा ओव्हर द कीपर हेड आला, त्याच कारणासह जास्त वेळ गेला. तोपर्यंत मात्र बॅट व्यवस्थित इनलाईन ड्रॅग केली होती ती फलंदाज भावेशनं. बनल्या 2 धावा, 2 धावसंख्या 10. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल गुडलेंथवर टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलचे झाले सांगता 6.2. 8 चेंडू आता विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 19 धावा हे समीकरण. हे 2 बॉल निर्णायक आहेत. बॅकफुटवर गेले, लेट कट. गाईड केलाय बॉल, काढलाय थर्ड मॅनच्या बाजूनं. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना फक्त दिशा दिली आहे. कलात्मक फटका, चौकार. सात बॉल आता या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी मात्र 15 धावेची आवश्यकता. या चौकारांना पुन्हा एकदा छोटेखानी कमबॅक होते. छोटेखानी वापसी ती टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स ठुणे क्रिकेट संघाची. 7 बॉल 15. बॅकफुटवर गेले, स्क्वेअर कट. गॅप मोठा आहे. फिल्डरचा प्रयत्न सुरू आहे. गुड फिल्डिंग. कल्पेश उपस्थित झाले डीप मध्ये. चांगला थ्रो सध्या दिलाय. 2 धावा मिळताना दिसतील. 2 धावेनिशी मात्र होईल ती दुसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. धावा बनल्या गेल्या 2 षटकात 16. तर विजयासाठी आता एका षटकात, अंतिम षटकात आवश्यकता ती 13 धावेची. 6 चेंडू 13 धावा हे समीकरण. चला टीम अडल नको. यजमान संघ 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेली आहेत. मात्र अंतिम षटकासाठी जास्त वेळ नको. थोडं स्पीडअप अपेक्षित. 6 चेंडू 13 धावा. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. चला फास्ट खेळला थोडं एबी रॉयल जांभुर्डे. गोलंदाजीसाठी नयन मार्के दाखल होताना पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर रायझिंग स्टार रावगावच्या दरम्यान 5 चेंडू 5चा सामना शेवटच्या 1 चेंडू 4 वरती आला होता. ज्या ठिकाणी गणेश यांच्या बॅटमधून तो विनिंग स्ट्रोक आपण पाहिला. 6 बॉल 13. थोडं स्पीडअप अपेक्षित. चला वेळ जास्त खर्च होतोय. एबी रॉयल्स जांभरुडे विरुद्ध टुनी अशी लढत. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वरती फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. थोडे लास्ट मोमेंटला गडबडले, गोंधळले, मात्र बॅकअप केलेलं आहे. तोपर्यंत मिळत आहेत त्या 2 धावा आणि या 2 धावेनिशी मात्र सध्या एकूण धावासंख्या दाफलकावरती अंकित झाली आहे ती 18. 5 चेंडू आता विजयासाठी 11 धावेची आवश्यकता.
रिव्ह्यूची मागणी आता झालेली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमकडून वेस्ट ऑफ हाईटसाठी येस इट इज. बाउंड्री चेकसाठी बॅटिंग टीमला कुठलाही DRS नाही आहे. ऑनफिल्ड अंपायरला ती ऑथॉरिटी आहे. बाउंड्री चेकसाठी DY नसेल हे लक्ष आपण घ्या. हाईटसाठी असेल तर तुम्ही कन्फर्मेशन द्या. तसं बाउंड्री चेकचा इशारा का करताय? येस इट इज. नो बॉलसाठी आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. या TV अंपायरची मदत आपण घेऊयात. पाहूयात एक्झॅक्टली चेंडू बॅटचा ज्या वेळेला संपर्क झाला बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती, त्याचं फुटवर्क काय होतं, या सगळ्या गोष्टी आता निरीक्षणात आणल्या जातील. आणि तदनंतर बाउंड्री देखील आपण चेक करतोय. येस इट इज. बॉल तर फेअर आहे. डीप होणारा फुलटॉस आहे. आता आपण बाउंड्री चेक करूयात. येस इट इज. फेअर बॉल अँड सेफ अटेम्प्ट. योग्य बॉल आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अप्रतिम राहिलाय. सो या चेंडूवरती 2च धावा मिळतील. धावा बनलेल्या आहेत 18-5 चेंडू. आता विजयासाठी 11 धावेची गरज. 5 बॉल 11 धावा. हे समीकरण या मॅचमध्ये बालाकडे सध्या स्ट्राईक आहे. भावेश नॉन स्ट्रायकर एंडला. 5 बॉल 11. फुलटॉस टर्न केलाय डीपमध्ये. मिडविकेटला फिल्डर उपस्थित झालेत. मिसफिल्ड थोडे स्लिप झाले. देव सेकंडचा कॉल आहे. 2 धावा बनत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकर एंडला बाळा बाद होत आहेत. सामना आलाय आता 4 चेंडू आणि विजयासाठी 9 धावेची आवश्यकता असताना सध्या 20ला तिसरा धक्का. चार चेंडू 9 धावा. आय थिंक फिल्डर थोडे इंजॉर्ड झाले. चला एक्स्ट्रा प्लेअर मैदानात दाखल व्हा लगेचच. 4 चेंडू 9 धावा. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. भावेशकडे स्ट्राईक आहे. नवीन बॅटर योगेश त्याची सोबत देतोय जो असेल नॉन स्ट्रायकर एंडला. 4 चेंडू 9 धावा हे समीकरण मॅचेस स्टील ऑन. भावेशची विकेट महत्वाची आहे हे आता चांगलंच ठाऊक आहे AB रॉयल्स जांभुर्डेला. यावेळेला दिशा दिली आहे. गॅप मध्ये चाललाय बॉल. एक टप्पा घेत मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा भावेशाच्या बॅट मधून येतोय हा संघर्षमय चौकार. या चौकारासोबत सध्या 24 धावा दाफलकावरती. 3 चेंडू आणि आता आवश्यकता ती 5 धाब्याची. यॉर्करचा प्रयत्न सातत्याने होतोय मात्र प्रॉपर एक्झिक्युशन होत नाही गोलंदाज नयनकडून. कल्पेश सध्या त्याला कानमंत्र देतोय मात्र पासे आता काय प्लॅनिंग असेल AB रॉयल्स जांभरुडे क्रिकेट संघाकडून. 3 चेंडू आवश्यकता 5 धाब्याची. 3 बॉल 5. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. सेट बॅटर समोर आहे भावेश. 3 चेंडू 5. यावेळेला बॅकफुटवर गेले. लेट कट बॅकवर्ड पॉइंटला कॅच ड्रॉप. बॉल मागे निघालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा मात्र तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ पण सध्या त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. साधा सोपा सहज झेल आता धरतीला दान झालेला आहे. 2 चेंडू आता बाकी आहेत आणि विजयासाठी आवश्यकता ती 3 धावेची. पाहायचंय आता हा जो झेल सुटला तो किती बोचणारा ठरेल AB रॉयल्स जांभुर्डे क्रिकेट संघाला.
2 बॉल 3 धावेची गरज. मॅच इज स्टील ऑन. यावेळेला चांगला बॉल अपील, पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय. रनआउटचा चान्स तोही गमावलाय, मात्र धाव एकही पूर्ण झाली नाही. ही जमेची बाब आहे. धाव एकही पूर्ण झाली नाही, जमेची बाब आहे. बॅट्समन थोडे इंजोर्ड झाले, त्याच कारणासह आता मैदानी पंच विचारणा करतायत, पाहणी करतायत. एक बॉल आता 3 धावेची गरज आहे. एक चेंडू 3 धावा हे समीकरण. जरा फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. फिल्डिंग करणारी टीम आपण आपापल्या जागेवरती पोहोचणं गरजेचं आहे. चला, बॅट्समन इज ओके, फलंदाज सेफ आहेत, फलंदाज सुरक्षित आहेत. मॅच आपण कंटिन्यू करतोय. एक चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम, त्याच कारणासह आता 3 धावा बनवणं क्रमप्राप्त ठरलेलं आहे. कोलसमनी टुनेसाठी एका चेंडूत या 3 धावा बनणं अत्यंत गरजेचं असेल. चला, शेवटच्या चेंडूसाठी जास्त वेळ घेऊ नका. आमिर, आपण पाणी द्या प्लेयर्सला आणि लगेचच बाहेर यायचंय. जास्त वेळ घेऊ नका. चला, एबी रॉयल जांभुर्डे, आपणास ही सूचना आहे. एक चेंडू 3 धावा हे समीकरण. यजमान संघाचं अस्तित्व आता मात्र महत्वाच्या लढतीत पणाला लागलेलं आहे. 1 बॉल 3. 11 चेंडू 21 आतापर्यंत भावेशने बनवलेले आहेत, पण आता शेवटच्या एका चेंडूला अनन्यसाधारण महत्व लाभलेलं आहे. 1 बॉल 3 धावेची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. सामना जिंकेल कोण? एबी रॉयल जांभुर्डे की कुसमिनी टुने? 1 बॉल 3. यावेळेला यॉर्कर अपील अँड गॉन. फलंदाज बाद. अखेर यजमान संघाने सामना जिंकलाय. शेवटच्या बॉलवरती यशस्वीरित्या धावसंख्येचं संरक्षण होत आहे आणि या सामना 2 धावेनं जिंकून एबी रॉयल्स जांभुर्डेनं पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन एबी रॉयल्स जांभुर्डे. टफ अँड हार्ड लक भावेश. व्यासपीठावर यावं अशी मी सोल जॅकेटच्या वतीने नरेश दादा तुम्हाला आणि त्यांच्या सोबतीने त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सध्या क्रीडानगरीत उपस्थित झालाय. दादांना आणि दादांच्या मित्र परिवाराला विनंती आहे, या पण मंचावरती आपलं सरचे स्वागत.